तर बऱ्याच वेळा काय होतं, की आम्ही एखाद्या पोलीस भरतीची तयारी करत असतो हं, आणि शासनाचे काही धोरणं असतात त्याच्यामुळे कधी-कधी एक्झाम पोस्टपोन्ड होते पुढे हं, आणि ते मग गॅप पडत-पडत कधी-कधी 2-3 वर्ष भरतीच होत नाही. हं. अशा सिच्युएशनमध्ये एका मुलाने किंवा एका विद्यार्थ्याने स्वतःला मेंटली स्टेबल कसं ठेवलं पाहिजे? गव्हर्नमेंटच्या काही रूल्स रेग्युलेशन्समुळे त्या अडचणी नक्कीच होतात आणि भरतीमध्ये खूप साऱ्या त्रुटीज आहेत. हं, हं, जर हे सगळं होणार आहे फिक्स आहे हं, आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही भरतीची तयारी करताय, हं, तर नाद केलायच तर तो पूर्ण केला पाहिजे त्या पिरियडमध्ये. पण एक डोक्यात ठेवलं पाहिजे, एखादी जर परीक्षा जर पुढे गेली, हं, तर दुःख वाटायची आवश्यकता नाही. उलटं तयारीसाठी चांगला वेळ भेटलाय. हं, अजून स्वतःला मर्ज करून हं, अजून म्हणजे मी असं म्हणतो की 1 एम-एम बाय 1 एम-एम बाय 1 एम-एमच्या स्क्वेअरमध्ये 1000 फूट खाली जाऊन तुम्ही 1000 मीटर खाली जाऊन तुम्ही अभ्यास केला पाहिजे. हं, हं, तर तेवढा जर वेळ भेटतोय तर त्या वेळेचा उपयोग केला पाहिजे. स्वाभाविक वाटतं ज्या मुलांना की याला आता भरती नाहीये किंवा काही नाहीये. तर माझं स्पष्ट मत राहील, घरचे जर आधार देत नसतील, स्वाभाविक वयानुसार, हं. तर काम करून अभ्यास करा. बरं. स्पष्ट मत असेल. करायचंच आहे तर. हं, हं, मग हं. असं उगाच आपल्या म्हणजे आता एक फॅड आहे बघा. पालक सांगतात आपल्या ह्यांना, मुलांना, की मला भरती करायची होती, पण ते असं झालं की हं, परिस्थिती हं. कदाचित ही वेळ आपल्या येऊ नये म्हणून आपण आता त्या प्रोसेसला राहणं गरजेचं आहे.